पाचोरा तालुक्याचा विकास गेल्या काही वर्षात झपाट्याने झालाय। या विकासाचं श्रेय जाते आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या अथक परिश्रमांना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मोलाच्या सहकार्याला। पाणी व्यवस्थापनासाठी बंधारे बांधण्यात आले आहे, ज्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटलाय। आज अशी परिस्थिती आहे, माझ्या मतदारसंघातली हिवरा असेल, बवळा असेल, तितूर असेल, गडद असेल, आग्नावती असेल, हे जेवढ्याही नद्या आहेत, या प्रत्येक नदीवर किमान 15 ते 20-25 बंधारे आपण त्या ठिकाणी बांधले आणि 100% शेतातून येणारा प्रत्येक थेंब अडवण्याचा प्रयत्न केला। बाळद आणि इतर भागांमध्ये नवे पूल उभारले गेले, ज्यामुळे प्रवास सुखकर झालाय। की माझ्या मतदारसंघातला विकास जर का आपण पाहिला तर या भडगाव तालुक्यामध्ये, पाचोरा तालुक्यामध्ये स्वातंत्र्यापासून या गिरणा नदीवर फक्त एक ब्रिज होता। एक तुम्ही आता जर पाहिलं तर मला वाटतं 7 ब्रिज आपण मंजूर केले, एकाची किंमत 20 ते 25 करोड रुपये आहे। मग तो गुढे नावरे असेल, पांढरद निंभोरा असेल, भडगाव वाक असेल, भडगाव पेठ असेल, दोघं बांबरूड, दोघं भातकंडा, मायशी ते उतरान, दोघं बाळद। तसंच कॉलनीच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे, ज्यामुळे स्थानिक नागरिकांचा दैनंदिन प्रवास अधिक सोयीचा झालाय। कॉलनियल उद्यान उभी करण्यात आली आहेत, जिथे नागरिकांना वर्दळीच्या आयुष्यात शांततेचं ठिकाण मिळालंय। पाचोऱ्यात स्मशानभूमीचं नूतनीकरण केलं गेलंय, ज्यामुळे अंतिम संस्काराच्या सुविधा आधुनिक झाल्या आहेत। तसेच भडगाव त्याचप्रमाणे कोठली येथे नवीन वीज उपकेंद्र उभारले गेले आहे, ज्यामुळे वीज पुरवठा अधिक स्थिर झालाय। 132 केव्हीचं सबस्टेशन आणलं आणि त्याला जोडणारे 33 केव्हीचे जवळपास 8-10 सबस्टेशन आपण निर्माण केले। विजेची समस्या सुटली। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाचोऱ्यात उभारण्यात आलाय, जो नागरिकांना प्रेरणा देत आहे। तसंच पाचोरा भडगाव तलाठी कार्यालय आणि नवीन तहसीलदार निवासाची बांधणी झाल्याने प्रशासनाची कार्यक्षमता वाढली आहे। या सर्व विकासांप्रमाणेच पाचोरा येथे नवीन उद्यानाचे काम, शासकीय निवासस्थानाचे काम, भव्य अशा जिल्हा रुग्णालयाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। तसेच खंडेराव महाराज देवस्थानाचं नूतनीकरण होत आहे, ज्यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे। हे सर्व शक्य झालं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थ सहकार्यामुळे आणि आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या अथक परिश्रमांमुळे। पाचोऱ्याचा हा विकास इथवर येऊन थांबणार नाही। या विकासाची गंगा अशीच वाहत राहणार।